सर उपचार तंत्राचा प्रॉब्लेम आहे. एडलरचं काही दिलेलं नाही आहे नोट्समध्ये की काय बर. उपचार तंत्र आहे. हो. ते आणि कार्ल पण नाही डिस्कस झालंय. हा. आपण कार्ल युंगचा एक भाग डिस्कस केला, तो म्हणजे वर्ड असोसिएशन टेस्ट. सिग्मंड फ्रॉइडने जसं फ्री असोसिएशन सांगितलं, रँडमली कुठलाही शब्द दिला जायचा आणि त्या शब्दाला अनुसरून जे काही व्यक्ती सांगेल ते त्याच्यातून मग अबोध मनातल्या गोष्टी तिथे अभ्यासल्या जायच्या. हे जसं फ्री असोसिएशनचं होतं, अगदी तसंच हे वर्ड असोसिएशनचं सुद्धा आहे. युंगच्या पीपीटी मध्ये अर्थात ते नक्की असणार की एखादा शब्द दिला जायचा आणि त्या शब्दाला अनुसरून जे काही तुमच्या मनात येईल, किंवा वर्ड असोसिएशन सारखंच सेंटेन्स कम्प्लिशन असाही एक मुद्दा आहे. माझ्यासाठी माझं कॉलेज म्हणजे योगामध्ये इथून पुढे मी एवढं अर्धच वाक्य देणार, समोरच्या व्यक्तीनं ते वाक्य पूर्ण करणं अपेक्षित आहे. ती व्यक्ती ते वाक्य ज्या पद्धतीनं पूर्ण करेल त्यातून त्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे मग तिथे अभ्यासलं जायचं. म्हणून फ्री असोसिएशन फ्रॉइडचं होतं, थीम सेमच आहे. वर्ड असोसिएशन हे कार्ल युंगचं आहे. आणि ड्रीम अनालिसिस हा मुद्दा दोघांनी कॉमन ठेवलेला आहे. स्वप्नमीमांसा, स्वप्नांचं विश्लेषण करून अबोध मनातल्या गोष्टी आपण तिथे अभ्यासू शकतो असं. सर ते आपण अंतर्मुखी आणि बहिर्मुखी व्यक्तिमत्व बघितल्यानंतर ते मनाचे 4 कार्य दिलेलं आहे नोट्समध्ये. हो. आणि त्याच्याशी म्हणजे 4 अंतर्मुखी आणि 4 बहिर्मुखी असे 8 टाईप दिलेले आहे आपण. हो. तर ते समजत नाहीये नक्की कसं अ, आहे. बर. एक्झामच्या दृष्टीनं म्हणाल तर केवळ अंतर्मुखी आणि बहिर्मुखी इतकाच भाग आहे. आणि आणखीन डिटेल जर का डिस्कस करायचं झालं तर अ, आता मूळ स- संदर्भ असा आहे की अ, कार्ल युंगच्या सिद्धांतावर आधारित मेयर्स आणि ब्रिक या दोन माईलेकींनी व्यक्तिमत्वाची एक चाचणी विकसित केली, युंगच्या सिद्धांतावर आधारित. ती चाचणी वापरून ह्या पुढच्या म्हणजे अशी सगळी व्यक्तिमत्वाची लक्षणं ही मग तिथे अभ्यासली जातात. मग त्याच्यामध्ये इंट्रोवर्जन, एक्स्ट्रोवर्जन, थिंकिंग आणि फिलिंग, सेन्सिंग आणि जजिंग, म्हणजे हे अ, एकेका पॉइंटला असे दोन पॅरामीटर्स आहेत की माणूस एकतर इंट्रोवर्ट असतो किंवा एक्स्ट्रोवर्ट असतो, सेन्सिंग असेल किंवा इंट्युशन असेल, थिंकिंग असेल किंवा फिलिंग असेल. अशा पद्धतीनं हा व्यक्तिमत्वाचा अभ्यास किंवा विचार तिथे मांडलेला आहे. थिंकिंग म्हणजे अशी माणसं की जी विचारप्रधान जास्त असतात. मग नातेसंबंधांमध्ये सुद्धा ते पटकन समोरच्याला काय फील होतंय किंवा सेन्सिटिव्ह वगैरे असे फारसे नाही. पहिला भाग हा की हे प्रॅक्टिकल आहे का, हे लॉजिकल आहे का, रिअलिस्टिक आहे का, काय वाटतं याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे असा विचार यांचा जास्त थिंकिंग ओरिएंटेड असल्यामुळे. याच्या उलट काही जण असे असतात, इररेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, दे आर फिलिंग ओरिएंटेड. भावना महत्वाच्या, भावनाशील असणं, भावना प्रधान असणं, असं सगळं. सेन्सिंग आणि जजिंग किंवा इंट्युशन सुद्धा, सॉरी, तर इंट्युशन म्हणजे केवळ मला वाटतंय म्हणून, गट फिलिंग्स ज्याला आपण म्हणू. पण अशा वाटण्याला कुठलाही पुरावा, भक्कम आधार असा नसतो. सेन्सिंग म्हणजे कसं, ज्ञानेंद्रियांच्या पातळीवरती ज्या गोष्टींचा अनुभव येतो त्याच गोष्टींना महत्व दिलं जाणं, त्याला सेन्सिंग, ज्ञानेंद्रिय आधारित असं आपण म्हणू. म्हणजे जसं विज्ञानाच्या बाबतीत म्हटलं जातं की बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. जे काही तुम्हाला वाटतंय ते समोर प्रमाण आहे का, योगामध्ये तो एक एक मुद्दा आहे, प्रमाण, की पुरावा काय.
माझ्या मनात आता जे काही विचार किंवा जी काही भावना आहे, माझं जे काही मत आहे, त्या माझ्या मताला वस्तुतः वास्तविकतः जर एखादा आधार असेल तरच मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार. जर एखादी व्यक्ती सेन्सॉरी ओरिएंटेड असेल तर, ते जर मला दिसलं, ते जर मला ऐकू आलं, मी प्रत्यक्ष जर का त्याचा अनुभव घेतला तरच मी त्याच्यावरती विश्वास ठेवीन. केवळ मानसिक आहे म्हणून अंधश्रद्धा मी काही म्हणजे अंधश्रद्धेच्या आहारी मी काही जाणार नाही. अशा पद्धतीनं हे व्यक्तिमत्वाची वेगवेगळी वैशिष्ट्य या MBTIच्या टेस्टमधून आपल्याला मिळतात, जे युंगच्या सिद्धांतावर आधारित आहे. तर एक्झाम मध्ये फार इम्पॉर्टंट नाही आहे ना सर हे? म्हणजे आत्ता समजायला थोडं परीक्षेच्या आधी कठीण आहे ते. हा हा. बर. तर लिहायचं की नाही मग ते ह्याच्या वेळेला अंतर्मुखी बहिर्मुखी लिहितो तेव्हा? अंतर्मुखी बहिर्मुखी हे महत्वाचं आहे युंगच्या हम्म. सिद्धांतामध्ये. त्याचं पुढचं लिहायचं की नाही मग हे चार बाकीचे प्रकार? सविस्तर आवश्यक नाहीये. जर मूळ संपूर्ण सिद्धांत जर का विचारलेला असेल तर आर्केटाइप्स मात्र महत्वाचे आहेत. आणि जे संपूर्ण ती व्यक्तिमत्वाची रचना आपण बघितली, बालपण आहे किंवा तारुण्य आहे आणि मग नंतर वृद्धावस्था आणि मग फर्स्ट हाफ सेकंड हाफ, तो भाग मात्र सविस्तर तिथे येणं आवश्यक आहे. हम्म. हो राहुलजी बोला. हा त्याच्यातच अ, ते सायकोसिंथेसिसचे 8 पॉइंट्स दिलेत हो कार्ल युंग मध्ये. तर ते इम्पल्स, इमॅजिनेशन, सेल्फ विल आणि तेच आहे का? ते सेल्फ तेच विल आहे, तेच तेच आहेत. मग त्याच्यातच ते पुढचे 4 थिंकिंग, फिलिंग, सेन्सिंग, इंट्युटिंग हो का? हो 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 तेच येते. ओके. आणि दुसरं मगाशी जे थेरपीचं, म्हणजे काय म्हणतात, थेरपी नाही म्हणत त्याला, काय म्हणावं त्याला, उपचार तंत्रामध्ये ऍडलेरियन हो सायकोथेरपी असं काय, ऍडलेरियन थेरपी असं आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे नक्की? ऍडलेरियन थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये हो सांगतो. ऍडलर ऍडलरच्या बाबतीत ऍडलरनी 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत उपचार तंत्रांमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर बर्थ ऑर्डर आहे. ए- एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आधी बर्थ ऑर्डर जाणून घ्या. फर्स्ट बॉर्न, सेकंड बॉर्न, थर्ड बॉर्न, यंगेस्ट चाइल्ड, ओनली चाइल्ड, अशा पद्धतीनं. दुसरा एक आणखीन असा काहीसा वेगळा भाग त्यांनी सांगितला, तो म्हणजे स्लीपिंग पोझिशन. माणूस झोपताना कसा झोपतो त्यावर आधारित आपल्याला त्याच्या म्हणजे व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करता येऊ शकतं. असा असा एक भाग ॲडलरने सांगितलेला आहे. उदाहरणार्थ एकच मिनिट. ओके. त्याची जी लाईफस्टाईल जी सगळ्यात पॉप्युलर किंवा फेमस, लाईफ स्केच. हो हा लाईफस्टाईल, ते त्याच्या काही थेरपीमध्ये ऍप्लिकेशन होतं माहिती किंवा? म्हणून असं म्हणजे ॲडलरचं म्हणणं असं होतं की व्यक्तिचित्रांचा जर आपण अभ्यास केला किंवा चरित्राचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त चांगलं समजेल. म्हणून ॲडलरचं म्हणणं असं होतं की म्हणजे महात्मा गांधी असतील, अब्राहम लिंकन असतील किंवा आणखीन कोणी, त्यांच्या केवळ एका घटनेचा अभ्यास करू नका, संपूर्ण जीवनचरित्र ते कसे जगले हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता येईल. तर आता हे जे स्लीपिंगचा भाग आहे, ॲज यू कॅन सी, अशा काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की माणसं कशी झोपतात. हे काहीसं विनोदी पण आहे आणि अप्लाय करायला अवघडही आहे, कारण सब्जेक्टिव्ह आहे पुन्हा. आणि आपल्याकडे काउन्सिलिंगला माणूस जेव्हा येतो तेव्हा तो नेमका कसा झोपतो हे त्यालाच कसं विचारणार. अशी पण काही माणसं असतात की सगळं डोक्यावर अगदी गुंडाळून घ्यायचं.
पंखा लावलेला असू दे किंवा नसू दे. पण याचा एक भाग ॲडलरनी असा सांगितला की एक प्रकारे अ, ज्याला आपण पलायनवादी वृत्ती किंवा हायडिंग नेचर, मी स्वतःला सारखं झाकून ठेवतो, स्वतःला मुक्त किंवा सहजतेच्या अशा वातावरणात ठेवत नाही. काही जण अगदी निवांत आणि रिलॅक्स, झोपायची पद्धतच अशी. आय एम कॅपेबल, आय एम इंटेलिजंट अँड आय एम एन्थुझियास्टिक टू. मानसिकता अशी की मला खूप काही सुचतं आणि ऍक्च्युली खूप काही येत पण असतं, आणि म्हणून ती अबिलिटी आहे, कपॅसिटी आहे. एकटेपणा, रात्री झोपण्याच्या बद्दल आहे बरं हे. फक्त कधीतरी आणि असं 5-10 मिनिटापुरतं आपली झोपायची पोझिशन आणि लगेच काहीतरी जजमेंट करणं, असं असं नाही. दुसरा असा एक लॉंग म्हणजे मोठा प्रश्न आलेला आहे मानसशास्त्र व्याख्या आणि भारतीय मानसशास्त्र हो किंवा त्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी विथ वेस्टर्न. त्यात असं आम्ही आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये 1-2-3 हे असेच म्हणजे पतंजली योगसूत्र, मनाचे श्लोक, दासबोध किंवा भगवद्गीता हे असे आले, पण ते कसं मांडता येईल त्याच्यामध्ये किंवा कसं कम्पॅरेटिव्ह. हो हो हो. 1-2 वर्षी असं झालेलं आहे, आणि हा फीडबॅक सुद्धा त्यांना रीतसर कळवलेला आहे आपल्या संस्थेमार्फत, की मुळात असा प्रश्न हा आउट ऑफ सिलेबस आहे मुळात. कारण सिलेबसचं मूळ टायटल आहे की वेस्टर्न सायकोलॉजी. सिलेबसमध्ये सगळीकडे फ्रॉइड, युंग, ॲडलर किंवा मनोविकार आणि इव्हन कॅटल आहे, आणि हिपोक्रेट्स किंवा ऑलपोर्ट, पाश्चिमात्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये इंडियन सायकोलॉजीचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे असा प्रश्न जर आला, काही अंशी जे पाश्चिमात्य मानसशास्त्राच्या अनुषंगानं जेवढं काही तुम्हाला लिहिता येणं शक्य आहे मुद्देसूद, ते नक्की लिहा. कारण टेक्निकली असं होतं की तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे, चूक विद्यापीठाची आहे, चूक त्या पेपर सेटरची आहे. त्याच्यामुळे अटेम्प्ट जर केलेला असेल तर त्या प्रश्नाचे जास्तीत जास्त मार्क मग त्या विद्यार्थ्याला दिले जातात. पण आउट ऑफ सिलेबस आहे किंवा आपल्याला तो काहीच येत नाही म्हणून जर तुम्ही सोडूनच दिला, मग मात्र त्याचे मार्क नाही मिळणार. ओके. बाकी मग असं लिहायला तर भरपूर आहे की अगदी योग वासिष्ठ आहे, किंवा आता जसं तुम्ही म्हणालात दासबोध आहे, किंवा मनाचे श्लोक आहे, किंवा गीता आहे, आणि मग आणखीन काय शंकराचार्यांचं आणखीन कुठलं तत्वज्ञान वगैरे असेल, किंवा गौतम बुद्ध आहे. भरपूर आणि मग ते फाफट पसारा होतो. मुद्देसूद असं परीक्षेच्या चौकटीत मग ते बसेल असं असं नाही. सायकोमेट्रिक सायकोमेट्रिक टेस्ट बद्दल काही विचारलं जाणार नाही ना, म्हणजे असं काही. सायकोमेट्रिक टेस्टचं नाही, नाही नाही, ते कुठेही आपल्या सिलेबसमध्येच नाहीये. ओके. आणि सिलेबस नाही पण ठीक आहे, आता हो झाल्यावर कुठल्या टेस्ट आपण केल्या पाहिजेत असं काही आहे म्हणजे सगळ्यांनी इन जनरल ठीक आहे, परीक्षेसाठी नाही पण हा. झाल्यावर स्पेसिफिक की या या एज मध्ये किंवा या ह्याच्यामध्ये. ते आता आपली नेमकी काय गरज आहे ओके. किंवा आपल्याला काय महत्वाचं आहे, तर तसं ठीक. त्याच्यावरती. कारण की बुद्धिमत्तेमध्ये आता बुद्धिमत्तेच्याच 100 वेगवेगळ्या चाचण्या आहेत. ओके. आपल्याला कुठली बुद्धिमत्ता आता बघणं, अनुभवणं आवश्यक आहे तो, ओके. किंवा आपण जसं व्यक्तिमत्वाचं म्हटलं होतं की तो जो पंचघटक सिद्धांत आहे, मग हम्म. त्या पंचघटक सिद्धांताचीच 2 चाचण्या आहेत. त्या एक 60 वाक्यांची आहे आणि एक 240 वाक्यांची आहे. हम्म. त्याचाही एक भाग थोडक्यात जर असा डिस्कस करायचा झाला तर, एक मिनिट, त्याचा एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला. पंचघटक मध्ये ओशन टेस्ट ना. ओशन मॉडेलचं, बरोबर. तर तेही आपल्याला असेसमेंट करता येईल. ती ती एक चाचणी आपल्याकडे आहे आणि असा रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो त्याचा. एक सॅम्पल दाखवतो मी. ओके.
हे PDF दिसतंय CPSC माइंड लॅब. हा, आता इथे हे सगळं नाव वय वगैरे सगळं आणि ही समरी झाली निओपीआयची. पण नेमकं काय आता इथे बघा, हे हे डायमेन्शन 1, हे न्यूरोटिसिझम, ह्या व्यक्तीचा स्कोर लो आलेला आहे ओव्हरऑल एन मध्ये. आता जे त्यातले उपघटक आहे किंवा फॅसेट्स, अँझायटी, अँग्री हॉस्टिलिटी, मग डिप्रेशन, सेल्फ कॉन्शियसनेस, इम्पल्सिव्हनेस आणि 6वं वल्नरॅबिलिटी, ह्या सगळ्याचं अर्थ काय, डेली लाईफमध्ये काय उपयोग त्याचा किंवा रिलेव्हन्स काय, हा स्कोर लो असेल तर त्याचे स्ट्रेंथ काय, आणि हा स्कोर लो असण्याचे मग चॅलेंजेस काय. एखाद्याचं जर का हे हाय आलं मग इथला कंटेंट बदलेल. मग तसंच एक्स्ट्रोव्हर्जनचं आणि तसं म्हणजे हे एकूण पूर्ण 6 पंचे 30 घटकांबद्दल आपल्याला इथे ही सविस्तर माहिती मिळते. शेवटी असे कॅटेगरीज मिळतील आपल्याला, रॉ स्कोर काय आहे आणि मग त्याचं हाय आहे, लो आहे की ॲव्हरेज आहे, आणि मग ॲज पर रिलिव्हन्स ओके. लिडरशिप काय आहे, आयडियल एन्व्हायरमेंट कुठलं आहे, आणि मग रेकमेंडेशन काय, अशा अशा पद्धतीचा रिपोर्ट किंवा अंडरस्टँडिंग इंटरप्रिटेशन आपल्याला मिळू शकतं त्याचं. ओके. सर, ओशन बद्दल जे नोट्स आहे दिलेलं आपल्या याच्यामध्ये PPT मध्ये. मध्ये PPT मध्ये, तर त्यात हे असे काय म्हणतात त्याला, एकेका घटकाचे असे 6-6 पॉइंट्स नाही दिलेले आहेत यामध्ये. तर मग एक्झाम मध्ये कसं लिहायचं? म्हणजे आता हे N1, N2, N3 जे N6 पर्यंत आहे ना, तर ते आता तुम्ही दिलेल्या PDF मध्ये नाही आहे ते. हे म्हणजे हे सगळे आहे ना 6 पर्यंत, म्हणजे 30 नाही आहे, फक्त 5च आहेत ओशनचे. तेवढं एक्सपेक्ट आहे का, तो पण प्रश्न आहे. म्हणजे तेवढं डिटेल मध्ये लिहिणं अपेक्षित नाही, आहे. त्याचं हे असणार ना खरं. एक मिनिट, कारण मोठा प्रश्न येतो त्याचा 16 येतो मार्काचा. त्याचा. तर हा भाग नक्की असणार पाठवलेला तुम्हाला. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. सर, त्या यामध्ये PPT मध्ये आहे पण नोट्स मध्ये नाही आहे. तर मग हे सगळे इंग्लिश जे दिलेले आहेत तुम्ही, त्याचं एक्सप्लेनेशन कसं आता लिहायचं? हे दिसतंय तुम्हाला N1 अँग्री हॉस्टिलिटी, आणि म्हणजे PPT दिसतंय तुम्हाला? नाही, PPT नाही. PPT नाही दिसत आहे. ओके. हे शेअर केलंय ना तुम्हाला? हो हो, हे केलेलं आहे. एक्झॅक्टली, मग हेच एक्सप्लेन करणं आलं ना, नोट्स त्याच झाल्या. हेच आलं N1, N2, N3. पण हे सगळं लिहायची गरज आहे का, म्हणजे असं ते पण? जर ब्रॉड क्वेश्चन असेल तर नक्की आहे. ओके. ठीक. सर, याचं मराठी मिळू शकेल का? अरे बापरे. कारण हे एवढे सगळे लक्षात ठेवणं पूर्ण मराठीतलं खरंच अवघड आहे. ते गुगल ट्रान्सलेट किंवा AI च्या ट्रान्सलेटरनी जो भाग असेल, पण अप्रोप्रिएट मराठी अवघड आहे, कारण की हा इंग्लिशमध्येच हा भाग आहे सगळा. हो, मनीषा मॅडम बोला. सर, त्या ॲडलर मध्ये उपचार तंत्रेमध्ये काय लिहायचं? आता जे आपण डिस्कस केलं ते, एक म्हणजे तेच बर्थ सगळं. ऑर्डर येईल, दुसरं म्हणजे स्लीपिंग पोस्चर येईल, आणि तिसरं म्हणजे लाईफ स्केच, जीवनचरित्र रेखाटन, असे 3 मुद्दे येतील. निदान 2 तरी महत्वाचे, बर्थ ऑर्डर लाईफ आणि स्केच लाईफ आणि स्केच. बर्थ बर्थ ऑर्डर. ऑर्डर आणि लाईफ स्केच. मग ते सिद्धांत मध्ये नाही येणार का? मग सिद्धांतामध्ये सिद्धांताचाच अगदी शेवटचा मुद्दा येईल तो. शेवटचं. हो. सर, त्यामध्येच ॲडलरमध्ये आपण अहमगंड थोडंसं लिहिलेलं 2-3 ओळी, आणि त्याच्या खाली परिपूर्णतेचा प्रवास म्हणजे वेगळाच पॉईंट सुरू होतो. तर ते लिंक नाही आहे 2 मध्ये. कशासाठी ते 3 गोष्टी दिलेल्या आहे? परिपूर्णतेचा प्रवास, एक कल्पक हे दिलेलं आहे
कल्पित उद्देश पूर्णता आणि जीवनशैली, तर या 3 गोष्टी कशाशी रिलेटेड आहे? एक मिनिट. यातलं काय म्हणता मॅडम तुम्ही नेमकं? सर यातलं नाही आहे, तुम्ही पुस्तकाचं जे पाठवलं होतं ना PDF, हो, पुस्तक आणि हे अर्थात तर त्यात अहमगंड जे आहे, सुपेरियरिटी, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. त्याच्या पुढे हे सुरू होतं, पूर्णत्वाचा प्रयास म्हणून सुरू होतोय फिक्शनल पॉइंट. फायनलिझम, हा, बरोबर. तर ते दोन्ही मध्ये काय हे आहे लिंक, ते नाही समजत नाही, आहे. मुद्दा तिथे बदलतो. अच्छा अच्छा मुद्दा बदलतोय तिथे. अच्छा अच्छा. हो हो. कारण ते डिरेक्टली पुढचा पॉइंट सुरू होत आहे ना, तर ते समजत हा, नाही हा. आहे म्हणजे. तर मग ते कशासाठी आहे, त्या 3 गोष्टी ज्या दिल्या आपण? इन्फिरियरिटी आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स हा एक मुद्दा, म्हणजे अहमगंड किंवा न्यूनगंड का बरं तयार होतो आणि त्याचा व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये काय संदर्भ आहे, तो एक भाग तिथे सांगितलाय. जो दुसरा मुद्दा आहे फिक्शनल फायनलिझम, म्हणजे आता परिपूर्णतेचा आणि आणखीन कुठला शब्द वापरला तुम्ही त्याला? कल्पित उद्देश पूर्णता. कल्पित उद्देश. आता इथे आपण असंही डिस्कस केलं होतं की आयडियाज असतात, आपला सेल्फ टॉक असतो, की माझी कल्पना आहे की मी आतापर्यंत लोकांना मदत केलेली आहे, म्हणून मला जर कधी अडचण आली तर लोकही मला मदत करतील. ही माझी कल्पना आहे. गरजेचं नाही की वास्तविकता अशीच असायला हवी, ती कदाचित वेगळी पण असू शकते. जशी माझी कल्पना असेल त्या कल्पनेवर आधारित माझे विचार, माझे नातेसंबंध आणि माझा व्यवहार तिथे असेल. म्हणून कल्पित उद्देश असा मुद्दा आहे. जशी माझी कल्पना असेल की तसं माझं व्यक्तिमत्व तिथे असणार. सर पण मग हे कशाच्या अंडर लिहायचं, की हा पॉइंटच फक्त वेगळा आहे, ते हा नाही पॉइंटच समजत. तसा म्हणजे आहे. हा एक सिद्धांत असेल ना, सिद्धांत मध्ये येईल सिद्धांतातला ना. मुद्दा आहे तो. हा, ओके. सिद्धांत. हा तर हा. म्हणजे परिपूर्णतेचा प्रयास हा वेगळा पॉइंट आहे, कल्पित उद्देश पूर्णता हा अजून वेगळा आहे, आणि जीवनशैली पण वेगळा आहे. हो हो तिन्ही हो वेगवेगळे आहे. हो हो. ओके ओके. जी जी आपली कल्पना असेल, कल्पनेला अनुसरून आपली जीवनशैली पुढे घडत जाते. जर माझी कल्पना असेल की सगळी लोक बिनकामाची आहे किंवा कुचकामी आहे, आपण काही कोणाला मदत करायची नाही, मग तिथून पुढे अवॉइडिंग पर्सनॅलिटी स्टाईल डेव्हलप होत जाईल. माझी कल्पना जर अशी असेल की नाही, आपण लोकांच्या उपयोगी यावं, आपण लोकांना मदत करावी, ती केली तर मला चांगलं वाटतं, अशी जर माझी कल्पना असेल तर सोशली युजफुल टाईप अशी जीवनशैली माझी असेल. कल्पित प्रयोजनवाद मध्येच टाकता येईल तसं, म्हणजे सिमिलर. आपल्या कल्पनेतून जीवनशैली आकाराला येते. म्हणूनच हो. फ्रॉइड नक्की करून ठेवा, यांना त्या मार्गानं काहीतरी संदर्भ फ्रॉइडचा असेल, आयडियली असायला हवा असं आहे. आणि एक आणखीन अगदी बेसिक एक्झामिनरची सुद्धा सायकोलॉजी असते की अनेकदा काय होतं की काही जण अगदी वर खूप छान स्पष्ट शब्दात लिहितात की मनोलैंगिक अवस्थेत 5 अवस्था यादी पण करतात, ओरल, ऍनल, फॅलिक आणि सगळं. ओरल आणि ऍनल एक्सप्लेन करतात. फॅलिक बद्दल काही आठवत नसतं तेव्हा फॅलिक साठी 4 ओळी तिथे मोकळ्या सोडल्या जातात.
मग चौथी अवस्था तिथे लिहिली जाते. म्हणजे आपण होऊन एक्झामिनरला सांगतो की मला हा मुद्दा आता आठवत नाहीये, मला येत नाही. जे येत असेल ते नक्की लिहावं, जे येत नसेल ते सरळ बाजूला ठेवावं. ते होऊन दाखवायला नको की मला हे हे येत नाही, बघा मी असं मोकळं सोडलं. सर, हो. अल्पोट यांनी मांडलेल्या व्यक्तिमत्वाचा गुणतत्व सिद्धांत 16 आवाज कमी येतोय मॅडम तुमचा. आता येतोय का सर? थोडा येतोय. हो. अल्पोट यांनी मांडलेल्या व्यक्तिमत्वाचा सिद्धांत 16 मार्काला असेल तर कसं लिहायचं, सुरुवात कशी करायची? अल्पोटचा सिद्धांत फक्त 16 मार्काला. हा. म्हणजे आपण ट्रेट्स बघितलेले आहेत. सगळ्यात पहिले तर अल्पोटची सांगितलेली व्याख्या जी आपण सविस्तर डिस्कस केलेली, पर्सनॅलिटी इज द डायनामिक ऑर्गनायझेशन विदिन द इंडिव्हिज्युअल ऑफ द सायकोफिजिकल सिस्टीम दॅट डिटर्मिन्स हिज कॅरेक्टरिस्टिक बिहेवियर अँड थॉट. ही व्याख्या लिहून ह्या व्याख्येचं सविस्तर स्पष्टीकरण आवश्यक आहे. आणि नंतर अल्पोटनी जे ट्रेट्स सांगितलेले आहेत ते ट्रेट्स, इतकंच येईल अल्पोटमध्ये. त्यात सुद्धा मग ते 76,000, मग 35,000, मग 18,000 शब्द ते कसे त्यांनी डिराईव्ह ट्रेट केलं ते हिस्ट्री मधून, करेक्ट, ट्रेट हिस्ट्री मध्ये तो एक उल्लेख येईल अल्पोटचा. पण सर नोट्स मध्ये 16 मार्क्स साठी एवढं सफिशियंट नाहीये, छोटंसं दिलेलं आहे. ते नोट्स आहेत, आपण ते एक्सप्लेन इलॅबोरेट करणं अपेक्षित आहे मॅडम. ओके. हा हा. सर त्यातच कॅटलचं जे गुणविषय सिद्धांत आहे 7 आहेत. हो. हो 7 आहे, पण याच्यात 2च दिलेले आहेत सर मराठीमध्ये ज्या PDF मध्ये. हो, मराठीमध्ये मुळातच ते मर्यादित आहे तो कंटेंट. कारण त्यात पण मोठा प्रश्न आला तर मग ते 2च लिहायचे कसे. आपण PPT मध्ये 7 ट्रेट इन डिटेल डिस्कस केलेले आहे की लेक्चर मध्ये सुद्धा. अबिलिटी ट्रेट आहे, सोर्स ट्रेट आहे वगैरे सगळं. कॅटलचं काय एवढं महत्वाचं आहे का पण, म्हणजे ऑप्शन हो हो हो. नाही येतो ना त्यावर. आता कॅटलचं पूर्ण गुणविषय सिद्धांत 16 मार्क आला तर हे चौघांचं पण लिहावं लागेल ना आम्हाला. हो, पण त्यात मग कॅटल हे नुसतं 7 हे नावं लिहून निघता येईल बाहेर. एक्सप्लेनेशन फक्त कॅटलवर 16 जसं 16 पर्सनॅलिटी फॅक्टर्सचाही उल्लेख आपण केलेला आहे. हो कॅटलचं 16. कॅटलचा बरोबर. आणि सर त्याच्याच पुढे ते काहीतरी स्केलिंग दिलेलं आहे पहा, 2 टोकाचे दिलेले आहेत तेच गुणधर्म. 16 घटक झाले. तेच 16 तर घटक ते झाले. एकदा सर एक्सप्लेन करू शकाल का? ते समजत नाही वाचून कसं काय केलं जातं, की कोणता तुमचा नंबर येतो त्याच्यावरून मग तुम्ही बहिर्मुखी आहे का काहीतरी असं. ज्या समजत बाजूला नाहीये गुणांक स्केलिंग. नसेल हा तो गुणांक किंवा तो म्हणजे व्यक्तिविशेष आपल्याला लागू आहे त्या 16 घटकांपैकी एकेकाचं, जे आता पहिला जो आहे इंटेलिजन्स असा फॅक्टर झाला. हाय इंटेलिजन्स किंवा लो इंटेलिजन्स, मग ज्या बाजूला आपला कल झुकेल तो गुण किंवा तो भाग तिथे आपल्याला लागू आहे. असं 16 घटकांना आहे. ते सविस्तर लिहायची गरज नाहीये, पण तो मुद्दा आला सो तरी पुरे, कारण की ते आरबी कॅटलचं पर्सनॅलिटीसाठी असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचा फक्त उल्लेख केला 16 घटकांचं त्यांनी हो, हो, अनालिसिस हो. केलेलं आहे, नक्की. तेवढं लिहिलं तरी ओके ना. नक्की नक्की. फॅक्टर अनालिसिस. हो. ओके. म्हणजे पर्सनॅलिटी ट्रेट आलं तर हे 4ही पण लिहायचे हे ना? चौघही येतील अर्थातच. अर्थात. आणि सर आपण ते व्यक्तिमत्वाचे प्रकार बघितले तर त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे पण आपण बघितले होते, ते पण एक्सप्लेन करायचे. तर सात्विक, राजसिक, तामसिक बघितलं होतं आपण. हो. तर मग ते लिहायचं का की विचारलं तरच लिहायचं जर व्यक्तिमत्वाचे विचारलं प्रकार? तरच. ओके. जर विचारलं तरच.
आणि त्यामध्ये आपण व्यक्तिमत्वाचे प्रकार जेव्हा बघितले तेव्हा टाईप सी आणि उभयमुखी हो, हे दोन्ही हो, बघितले. पण हो, जेव्हा हो. कालयुग बद्दल आपण लिहितो मग त्यामध्ये 2च त्यांनी सांगितले होते. तर बरोबर. त्यात पण लिहायचा का तिसरा उभयमुखी ॲम्बिवर्ट लिहायचा? सांगितला होता युंगने ओके, अर्थात. हो हो ओके. हो. ॲम्बिवर्ट उलट कॉमन आहे. 90% 80-90% ॲम्बिवर्टच म्हटलं पाहिजे असं आहे ना. कॉमन आहे. हो. अजून एक आहे सर, आपण चिंताबद्दल बोललो होतो तर ते याच्यात आहे याच्यामध्ये सिगमंड फ्रॉइड हा. मध्ये चिंताचे प्रकार पाहिले होते. हो पण हो. आपण थर्ड मॉड्यूल मध्ये चिंता दिसत नाही. नाहीये कुठे, तर नाहीये. तेच लिहायचं का, त्यातलंच लिहायचं का सगळं? ज्या 3 प्रकारच्या चिंता दिल्या आहेत त्या लिहायच्या की जनरल लिहायचं? थर्ड मॉड्यूलमध्ये चिंता नाहीच आहे मुळात. ओके. सायकोसिस, न्यूरोसिस, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन असे 4 मुद्दे आहेत सिलेबसनुसार थर्ड मॉड्यूलमध्ये. ओके. तर न्यूरोसिसचे जर आजार विचारले तर आपण चिंता लिहितो तर थोडं एक्सप्लेन हो. जेव्हा करायचं आहे तर ते तसं तसं घेतलं तर चालेल ना त्यातलं? भविष्याची अनाठायी हम्म. अनाठायी विचार म्हणजे चिंता. जनरल लिहायचं का मग त्यामध्ये? जनरल कसं होईल, काय होईल, होणार की नाही, जर नाही झालं तर काय, असा नकारात्मक अनाठायी विचार करणं म्हणजे चिंता करणं. हम्म. आणि त्यातच जे हे दिले प्रेरणा संघर्षचे 4 प्रकार दिले आहेत आपण, हो. तर ते नक्की काय आहे? म्हणजे फ्रस्ट्रेशनचे प्रकार झाले की नक्की काय आहे? म्हणजे ते हे काय लिंक काय आहे त्याची फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशनशी सोबत? संबंधित आहे की माणसाला वैफल्य कधी येतं, तर जेव्हा द्वंद्व अनुभवतो तेव्हा माणसाला फ्रस्ट्रेशन किंवा अस्वस्थता ती जाणवते. म्हणून प्रगमन म्हणजे अवॉइडन्स आणि प्रगमन अप्रोच विगमन. अवॉइडन्स, बरोबर, की दोन्ही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण 2 पैकी एकच निवडायचंय. ते प्रगमन. विगमन म्हणजे अवॉइडन्स. दोन्ही नकोय पण काहीतरी एक मला घ्यावंच लागणार आहे. मग त्यावेळेस आपण म्हणतो की दगडापेक्षा मी वीट मऊ, आगीतून फोफाट्यात, असं काहीतरी. इकडे आड किंवा तिकडे विहीर. म्हणजे ते डॉलर्ड मिलरचं जे आहे तेच का, सेमच आहे का ते? हो 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 हो. फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन थिअरी हायपोथेसिस. करेक्ट. श्वेता. सर इथे एक प्रश्न आलाय की द सायन्स ऑफ आयडियल डेव्हलप्ड पर्सनॅलिटी, तर त्याच्यात नक्की कुठले मुद्दे घ्यावे लागतील? कधीच मी आता चालू केलं तुला जेव्हापासून. सॉरी. द सायन्स ऑफ आयडियल डेव्हलप्ड पर्सनॅलिटी असा एक प्रश्न आलाय, हो. आणि हाऊ द डिफरंट लिम्स ऑफ योगा आर हेल्पफुल फॉर प्रोसेस ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हो. तर त्याच्यात नक्की कोणते मुद्दे लिहावे लागतील? म्हणजे सिलेबसला रिलेट करून, जर आता हा पूर्णपणे अप्लाइड पर्स्पेक्टिव्ह आणि असा प्रश्न आहे, आणि ज्याला हल्लीच्या भाषेत ते ब्लूम्स टेक्सॉनॉमी आपण म्हणू, की फक्त टिपिकल हे डिफाईन करा आणि एक्सप्लेन करा असं नाही, तर जो काही सिलेबस तुम्ही शिकलेले आहात तर त्याचं तुम्हाला उपयोजन करता येतं का हे बघण्यासाठी असे 1-2 प्रश्न हे क्वेश्चन पेपरमध्ये असतात. विशेषतः 4थ्या युनिटमध्ये आपण जे वेगवेगळे ट्रेट्स बघितले आहेत, बिग 5 फॅक्टर असेल किंवा EPQRच्या अँगलनी पेन मॉडेल असेल, तर त्याचा उपयोग करून आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर माणूस
एक्स्ट्रोव्हर्जन आहे तिथे. इंट्रोव्हर्जनचा सुद्धा संबंध आहे साधनेच्या दृष्टीनं किंवा योगाभ्यासाच्या अनुषंगानं. विशेषतः न्यूरोट्रान्समीटर इन हा फॅक्टर लो आहे आदर्श व्यक्तिमत्व. सी फॅक्टर हा हाय आहे. आणि मग त्यातले सब फॅसेट्स, ऍग्रीएबलनेस ही कल्पकता आहे. अशा पद्धतीनं ते एक्सप्लेन करता येणं आवश्यक आहे. आणखीन दुसरा मुद्दा, मग योगिक जीवनशैलीनी ह्याला काय उपयोग होतो? तिथे योगाच्या अनुषंगाने मागच्या 3 सेमिस्टरमध्ये जे काही तुम्ही शिकलेले आहात ते तुम्हाला साधारण एका पेजमध्ये मांडायचं आहे. एकाग्रता आहे, नियमितता येते, शरीराचं आणि मनाचं संतुलन तिथे साधलं जातं. ते झालं आदर्श व्यक्तिमत्व. मग त्याच्यासाठी हवन असेल किंवा मंत्राचा भाग असेल, योगासनांचा भाग असेल किंवा कर्मयोगाचा विचार असेल, जीवनशैली असेल, आहार असेल, ह्या सगळ्यांनी आपल्या चित्ताला, मनाला, विचारांना काय दिशा मिळते आणि म्हणून योग महत्वाचा आहे आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा देण्यामध्ये. अशा पद्धतीचं ते उत्तर अपेक्षित आहे. थँक्यू सर. हो वेलकम. याला Sir, हवं तर सुरुवातीला किंवा शेवटी उदाहरण घेऊ शकतात तुम्ही. म्हणजे असं की रामाचं असेल किंवा कृष्णाचं असेल. का बरं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं? रामानी ते नातेसंबंध कसे जोपासले, रामानी नीतिमत्तेला कसं सांभाळलं, शिस्त कशी पाळली, न्यूरोटिसिझम कसा कंट्रोलमध्ये ठेवला, आवश्यक तिथे राग दाखवला, अनावश्यक तिथे त्या रागाला वर येऊ दिलं नाही रामानी. आदर्श व्यक्तिमत्व झालं तर. Yes. सर, हे अशा प्रकारचे प्रश्न आजकाल म्हणजे जास्त येत आहेत अलीकडे 1-2 वर्षी. एक अजून आलेलं आहे की मानसशास्त्राचे मानवी जीवनातील महत्व, बरोबर असा बरोबर. पण एक प्रश्न आला. हो, तर त्यात कसं लिहिता येईल? अगदी खरं म्हणायला गेलं तर खरं असेच प्रश्न अपेक्षित आहे, आवश्यक आहे. कारण आपण MA करतोय. आपण अगदी 4थी-5वी सारखं की हा एक चॅप्टर स्वाध्यायाला 5 प्रश्न दिले होते, स्वाध्यायातलेच 2 मग तिथे परीक्षेत आले आणि आपण शाळेतल्या शिक्षकांनी किंवा नवनीतच्या त्या हे व्यवसायात जसं होतं तसं आपण उतरवलं म्हणजे झालं, असं नाही. म्हणून मग आता मानसशास्त्राने काय उपयोग होतो? मग मानसशास्त्राची जी काही तत्व आपण बघितली होती पहिल्या युनिटमध्ये, भावनांचं नियमन करता येतं, आपल्या विचारांना दिशा देता येते, नकारात्मक विचार ओळखता येणं, ते सकारात्मकतेकडे वळवणं, हा भाग मानसशास्त्राचा आहे. आणखीन दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण मानसशास्त्राचे 4 उद्दिष्ट बघितली होती. वर्णन करणं, स्पष्टीकरण करणं, पूर्वकथन करणं, नियंत्रण करणं. ह्या 4 उद्दिष्टांचा उपयोग घेऊन सुद्धा आपण उत्तर खूप चांगलं लिहू शकतो. एखाद्या व्यक्तीला आपण पटकन लेबल लावणार नाही किंवा जजमेंटल होणार नाही. ती व्यक्ती तसं का वागतीये हे पहिले आपण समजून घेऊ. हा उपयोग मानसशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो. आणि म्हणून स्वतःसोबतचे, इतरांसोबतचे सुद्धा नातेसंबंध विकसित व्हायला तिथे मदत होते. अजून एक आहे सर, मानसशास्त्र एक विज्ञान म्हणून एक आलेलं आहे. बरोबर. तर पहिलं मग व्याख्यान पूर्ण तेच आपण डिस्कस केलेलं. की का पहिल्या म्हणून त्याला मॉड्यूलचं जे विज्ञान काय म्हणतात. हो हो, पहिल्या मॉड्यूलचं जे आहे ते पूर्ण त्याचं थोडं बरोबर बरोबर. सार म्हणून करू शकतो आपण एक कार्य प्रश्न. नाही त्याच्यामध्ये. ते मगाच्या ह्याच्यात सुद्धा ते मानसशास्त्र उपयोग त्याच्यामध्ये अप्लाइड ब्रांचेस जे आहे ते सगळे लिहू शकतो ना, 10-12 जे आहेत ते. हो 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 हो, म्हणजे मोठं म्हणजे लिहायला विषय मिळेल असं. ते सगळे मुद्दे बरोबर. त्यात येतीलच आपोआप. खरं. इव्हन जे आपण मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन बघितलं होतं, संशोधनात जो भाग आपण वापरलेला आहे की निरीक्षण आहे किंवा मुलाखत आहे किंवा प्रश्नोत्तर आहे, मन जरी दिसत नसलं तरी मानवी मनाचा अभ्यास करण्यासाठी अशा सगळ्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब तिथे केला जातो. आणि म्हणून मानसशास्त्राला विज्ञान
किंवा वैज्ञानिक शास्त्र म्हणून बघितलं जातं. हरिओम सर. हो, हरिओम. दोन प्रश्न होते. एक हो. म्हणजे व्यवहारवाद व कार्यवाद यातील फरक स्पष्ट करा. आणि कोणतेही जे आपले पाश्चिमात्य जे आहे, पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ आहे, यांचं योगदान असा प्रश्न आला तर याचं स्केलेटन काय असावं, ह्या प्रश्नांचे उत्तराचं स्केलेटन काय असावं? एकाच प्रश्नामध्ये हे 2 प्रश्न आहे का? नाही, वेगवेगळे प्रश्न. हे 2 प्रश्नांचं मला स्केलेटन कसं असावं असा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. हो, कसं हो. लिहावं याचा आन्सर. बरोबर. एकदा दुसरा प्रश्न पुन्हा सांगाल प्लीज? पाश्चात्य जे मानसशास्त्रज्ञ आहे यांचं योगदान यावर थोडक्यात चर्चा करा, असा जर विस्तृत प्रश्न आला 16 मार्काला, म्हणजे हो. कोणी पण सिग्मंड फ्राईड वगैरे, तर हो. याचं स्केलेटन कसं असावं, काय बरोबर. काय मुद्दे अपेक्षित आहेत त्या उत्तरामध्ये? हो, हो. मूळ बघायला गेलं तर जे सिद्धांत आहेत तेच इथे येतील. फक्त लिहिताना टिपिकली थेरी न लिहिता फ्रॉइडने काय केलं, इगो, सुपर इगो, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, ही जी आपल्या मनाची सुसूत्रपणे मांडणी केलेली आहे, त्यामुळे आपलं मन नेमकं कसं कार्य करतं, आपल्या मनावर आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा, लहानपणाचा, पालकत्वाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर कसा होतो हे फ्रॉइडच्या सिद्धांतामधून आपल्याला समजतं. शिवाय झोपताना आपल्याला असं वाटते की आपण फक्त शांतपणे झोपतो, पण स्वप्नात सुद्धा आपलं मन कार्य करत असतं. अतृप्त अव्यक्त इच्छा ते भागवत असतं. आणि म्हणून फ्रॉइड असं म्हणतो की ड्रीम इज द रॉयल रोड टू स्टडी समवन्स माइंड. मग फ्रॉइडचं योगदान असं काय आहे? मनाचं ज्या पद्धतीनं सुसूत्रपणे विश्लेषण केलेलं आहे ते आपल्याला हे फ्रॉइडच्या सिद्धांतातून समजतं. मनावर संस्कार कसे घडतात हा मुद्दा आपल्याला या सिद्धांतामधून किंवा फ्रॉइडमधून समजतो. एक. दुसरं आहे कार्ल युंगचं. ज्या कार्ल युंगनी व्यावहारिक बाजू जितक्या ठामपणे मांडली की फर्स्ट हाफ ऑफ द लाईफ इट शुड बी ऑब्जेक्टिव्ह अँड इट हॅज टू बी, तोच त्याच युंगनी हे पण सांगितलं सेकंड हाफ ऑफ द लाईफ शुड बी इंट्रोस्पेक्टिव्ह और फिलॉसॉफिकल इन नेचर. म्हणजे मी कोण आहे, माझ्या जीवनाचा अर्थ उद्देश काय आहे, किंवा कशासाठी मी जगतोय, मला आयुष्यात काय करायचंय, हे माणसानं अंतर्मुख होणं, ही भूमिका पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञानं मांडलेली आहे. आर्केटाइप्स आणि सुरुवातीचे जे 3 असे विज्ञानाचे नियम आहे, म्हणजे मानसशास्त्राचा इतर विषयांशी सुद्धा संबंध सांगड घालताना मन संकल्पना किती व्यापक आहे हा भाग तिथे सांगितलेला आहे. आणि ॲडलरचं जे अत्यंत महत्वाचं योगदान आहे, त्या काळी न दिसणाऱ्या अबोध मनाला भरपूर महत्व दिलं जात होतं. सर्वसामान्यांना सुरुवातीला जरी ते फॅसिनेटिंग, आकर्षक असं वाटत असलं तरीही वास्तविक जीवनामध्ये अनकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे अवघड आहे. त्यामुळे आपणच आपल्या जीवनाला, आपल्या एकंदर व्यक्तिमत्वाला ही दिशा कशी देऊ शकतो, एक प्रकारे भावनिक स्वावलंबन कसं आणावं, हे आपल्याला ॲडलरच्या सिद्धांतातून समजतं की प्रत्येकामध्ये न्यूनगंड असतो, न्यूनत्व असतं रादर. न्यूनत्व असणं हे काही चुकीचं नाही, आवश्यक आहे. न्यूनत्वाची जाणीव जर का असेल तर माणूस स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक चांगली दिशा देऊ शकेल, हा सक्रिय आशावाद ॲडलरने आपल्या समोर मांडला. अशा पद्धतीनं ते एक्सप्लेन करू शकतो आपण. सर, हे व्यवहारवाद जे म्हटलंय ते 8 सिद्धांत, 8 जे आपण संप्रदाय बघितले त्यातलं नाहीये. तर हा व्यवहारवाद म्हणजेच बिहेवियरिझम असं आपण म्हणू शकतो. ओके. तर मग त्याचं असं कोणी हे नाहीये का, शास्त्रज्ञ तसं काही नाहीये? स्किनर आहे किंवा पॅव्लॉव आहे, वॉटसन आहे. ओके ओके, मी वर्तनवाद म्हणू शकतो का याला? वर्तनवाद, हो हो हो. बरोबर. बाकी सगळ्या मुद्द्यांपेक्षा हाच एक भाग हे व्यवहारवादाला जास्त पूरक आहे. आजूबाजूचं वातावरण बदला की माणसाचं मन किंवा माणसाची जी काही प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती पण बदलेल.
रिइन्फोर्समेंट किंवा पनिशमेंट म्हणून. सर हो अजून एक प्रश्न विचारायचा आहे हो की आता जेव्हा ह्या प्रश्न पत्रिका बघताना याचं विस्तृत खूप होतंय सर 16 मार्कासाठी लिहिताना असं जाणवतं की वेळ कसा मॅनेज करायचा. तर यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आपण देऊ शकाल का की हो हे 80 मार्कांमध्ये 5 प्रश्न लिहायचे आहेत आपल्याला, तर याला डिलिमिट कसं करायचं एखाद्या उत्तराला. बरोबर. अनेकदा आता असं असं असतं की म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राचा इतिहास सविस्तर स्पष्ट करा. सर्वसाधारणपणे असं असतं की अशा पद्धतीचे जर का 2 प्रश्न एकाच ठिकाणी असतील आणि 16 मार्काला ते असतील तर साधारण 3 किंवा 4 मार्काला ती व्याख्या येईल, उरलेल्या 12 मार्काला तो सगळा इतिहास येईल. मग मानसशास्त्राची ती व्याख्या आणि त्या व्याख्येवरचं थोडं स्पष्टीकरण असं मिळून ते 4 मार्क झाले. आणि मग नंतर रचनावाद म्हणजे काय तो कोणी सांगितला आणि त्याचा मूळ मुद्दा. मग कार्यात्मकवाद म्हणजे काय तो कोणी सांगितला आणि त्याचा मूळ मुद्दा. सिग्मंड फ्रॉइड, सायको अनालिसिस आणि त्यातले अगदी मोजके मुद्दे. मग वर्तनवाद. अशा पद्धतीने जर आपण मुद्देसूद गेलो तर साधारण फुलस्केपची एक 4 पानं 4 ते 5 विथ ॲव्हरेज हँडरायटिंग साईज असं एक आपण म्हणू शकतो. आणखीन दुसरा भाग म्हणजे फ्रॉइड असेल, हिस्ट्री ऑफ सायकोलॉजी असेल किंवा आणखीन व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सुद्धा जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, उत्तराच्या सुरुवातीला जर एकाखाली एक किंवा ते सर्कल करून आजूबाजूला जर का आपण लिहिले तर 2 गोष्टी होतात. काय लिहायचं आहे हे आपल्यालाही समजतं. एक्झामिनरला सुद्धा हा भाग पोचतो की या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा पूर्ण अभ्यासलेला आहे. म्हणजे मग तिथे मिस होत नाही किंवा मागे पुढे शक्यतो होत नाही. तर मूळ प्रश्न काय आहे किंवा त्याच्यामध्ये काही उपप्रश्न आहे का असतील तर मग त्यांचं साधारण बायफर्केशन हे साधारण 4 आणि 12 किंवा 3 आणि 13 अशा पद्धतीचं ते वर्गीकरण असतं सर्वसाधारणपणे. सर हिस्ट्री बद्दल आपण 8 जणांचं आहे, जवळपास 8 प्रकारचे वाद आहे, तर ते हो. सगळे लिहिणं अपेक्षित आहे का? थोडं थोडं अर्थातच. करून हो लिहायचं? हो 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 सगळे लिहावं. ओके. टेबल फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर चालेल का सर? शक्यतो Short नको. आपण MA ला आहोत तर ते अर्थात डिस्क्रिप्टिव्ह तिथे अपेक्षित आहे. मग टेबल फॉर्मॅट म्हणजे ते एकदम कटशॉट होऊन जाते, एका पेजमध्ये सगळं बसून जाईल. मग ती पण सायकोलॉजी अशी की 16 मार्काचा प्रश्न यांनी फक्त एकाच पेजमध्ये फक्त 2 टेबलमध्ये गुंडाळलाय या विद्यार्थ्यांनी. टेबल लिहून मग नंतर एक्सपांड करा असं करता येईल, म्हणजे काय राहिलं तरी लक्षात येणार नाही. हरकत नाही. सर मानसशास्त्राच्या शाखामध्ये सैद्धांतिक आणि उपयोजित ह्या मेन शाखा आहेत का? ते काय ज्याला आपण लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून त्यांनी ते फक्त टर्म दिलेले आहेत. बाकी शाखा या शाखाच आहेत. त्याला असं काही वेगळं बायफर्केशन असायलाच हवं असे काही निर्बंध नाही. दहा तारखेला आहे ना बहुतेक तुमचा हा पेपर सायकोलॉजीचा? 8 8ला तारखेला. आहे. हा. आणि शेवटचा कधी आहे? ते अजून कन्फर्म नाही असं. बर 13ला असं आहे, अजून अच्छा. कन्फर्म नाही. हा 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 सर एक अजून असं होतं, व्याख्या भरपूर आहेत, म्हणजे व्यक्तिमत्वाच्या पण आहेत आणि याच्या पण आहेत, तर ते एकदम वर्ड टू वर्ड सेम आलं पाहिजे असं अपेक्षित आहे का पाठांतर केल्यासारखं, की व्याख्या थोडं तरी मागे पुढे तशी चालेल? हवी. निदान व्याख्या ओके. तशी हवी. आणि जर शेवटी कंसामध्ये ते त्या व्यक्तीचं नाव जरी लिहिलं तर आणखीन चांगलं.
ठीक आहे, वर्ष मागे पुढे होऊ शकतं 46च्या ऐवजी 47 किंवा काही, पण निदान ते क्रेडिट देणं हे हे आहे. तर सहज प्रवृत्तीचे 2 प्रकार सांगितले, जन्म प्रवृत्ती आणि मृत्यू प्रवृत्तीचं काहीच दिलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये काय आपण डिस्कस केलेलं आहे मॅडम, सगळ्या गोष्टी लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्या. लाईफ इन्स्टिंक्ट आणि डेथ इन्स्टिंक्ट म्हणजे काय, ओके. तो भाग आहे. हो. सर हरिओम. हो, हरिओम सुधीरजी. सर थोडंसं म्हणजे याच्या बाहेरचं विचारतो की आता म्हणजे हे MA आमचं ते योगशास्त्र झाल्यानंतर सायकोलॉजीचा जर त्याला जोड द्यायची असेल हो तर मग असं काही कोर्सेस वगैरे असतात का की ते सर्टिफिकेशन शॉर्ट टर्म म्हणजे MA सायकोलॉजी पुन्हा 2 वर्ष वगैरे असं सगळं आहे म्हणजे हो काउन्सिलिंगच्या हिशोबाने सायकोलॉजी फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह असं काही असतं का? आहे असं असं असतं. वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्यांचे असे काउन्सिलिंगचे कोर्सेस असतात. एक इन्सिस्ट करीन की शक्यतो ऑफलाईन कोर्सेसचा विचार जास्त करावा, कारण काउन्सिलिंग हे अप्लाइड पर्स्पेक्टिव्ह आहे. ऑनलाईन मध्ये किंवा रेकॉर्डेड लेक्चर आणि बाकी सगळ्या त्या सोयी जरी असल्या तरीही खऱ्या अर्थानं जर का लॉंग टर्म साठी काम करायचं असेल या फील्डमध्ये तर ऑफलाईन मधून हे हे केलेलं कधीही चांगलं. आणि मग त्याचा फायदा एरवी सुद्धा आपण जसं डिस्कस केला की आपल्या समोर आलेल्या योग साधकाला किंवा विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी आणि योगोपचार अधिक इफेक्टिव्ह देण्यासाठी ह्या समुपदेशन तंत्रांची आपल्याला खूप चांगली मदत होते. तर असे काउन्सिलिंगचे कोर्सेस जर केले तर नक्की मदत होईल त्याची. सर ड्युरेशन साधारणतः किती असतं तरी म्हणजे ऑफलाईन म्हटलं तर मग ते ऑफलाईन साठी निदान वेगळे. बेसिकचा एक भाग असा आहे की साधारण एक 80 ते 100 तासांचं थेरी प्लस प्रॅक्टिकल. जितकी जास्त प्रॅक्टिस करू तितकं ते काउन्सिलिंग इफेक्टिव्ह होईल. साधारण 100-1 तासांचा तरी भाग तो असावा सुरुवातीला बेसिक म्हणून. ऍडव्हान्स मध्ये मात्र मग काही ठिकाणी 200 तास आहे किंवा काही ठिकाणी 400 तास सुद्धा आहे ऍडव्हान्स मध्ये. आणि सर म्हणजे याचं सर्टिफिकेशन बॉडी कोण असते? सायकोलॉजीच्या बाबतीत एक कॉमन युनिक असा ग्रुप नाहीये कुठे. RCI हे पूर्णपणे वेगळं आहे, पण एकमेव संस्था आहे की जी काउन्सिलिंगच्या बाबतीतले सर्टिफिकेट्स देते असं असं कुठेच नाहीये. आणि कुठल्याही कोर्सेसच्या बाबतीत रादर फक्त काउन्सिलिंगच असं नाही, आपण जिथून कुठून कोर्स करणार असो त्या कोर्सची, त्या सेंटरची आणि जे कोणी आपला तो कोर्स घेणार आहे त्यांची पहिले सखोल माहिती घेणं कर्तव्य आहे आपलं, काम नाही, कर्तव्य आहे. कारण एक्स अमाऊंट ऑफ टाइम, एक्स अमाऊंट ऑफ मनी आपण इन्व्हेस्ट करणार आहोत आणि काउन्सिलिंग सारखा भाग असा आहे की तिथे आपल्या काही शब्दांचा समोरच्याच्या मनावर, जीवनावर तिथे परिणाम होतो. म्हणून केवळ सर्टिफिकेशन ह्या एका गोष्टीपुरतं मर्यादित न राहता थोडासा जर होलिस्टिक असा विचार केला आणि जर आपण पुढे गेलो तर लॉंग टर्म साठी खूप चांगला फायदा होईल. सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल का म्हणजे करता येईल. अजून माहिती हवी असेल हो तर हो हो नक्की करतो. म्हणजे जनरली कॉस्ट वगैरे किती असते हो 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 चालू शकेल, चालू शकेल. हरिओम. हरिओम. सर एकच मुद्दा होता की हो. कार्ल युंग मध्ये ॲम्बिवर्ट नंतर आयझॅकचा मुद्दा लिहायचा आहे का? नाही नाही, कार्ल युंग मध्ये नाही येणार. ओके, हा, आयझॅक हे 4th युनिट मध्ये येईल. ठीक आहे. हो. थँक्यू सर. हो वेलकम. अजून काही शंका आपल्याला? काय म्हणताय? आता आता काही अजून तुमच्यासाठी संभाव्य काही जसं एक फ्रॉइड मस्ट डू आहे तसं अजून काही किंवा फ्रॉइड डिप्रेशन आणि पर्सनॅलिटी ट्रेट. ओके
एकेका युनिट मधले हे अगदी कोर असे म्हणेन. आणि फर्स्ट युनिट मधलं डेफिनेशन आणि हिस्ट्री अर्थात. ओके, हं. थँक्यू. जर प्रश्न असेल तर अर्थात मग योगाशी कसं आपण जोडू शकतो त्याचं थोडक्यात उदाहरण जर देता आलं सेपरेट पॅराग्राफ करून स्टार मार्क करून, म्हणजे मग एक्झामिनरला ते तिथे लवकर कॅची होईल की व्यक्तिमत्व आणि योग किंवा मानसशास्त्र आणि योग हा संबंध या 100 पैकी या 5 विद्यार्थ्यांनी इथे कसा लावलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तसं जोडताय म्हणजे हो, कन्क्लुडिंग पॅराग्राफ कसं लिहिता येईल? शेवटचा पाठ. करेक्ट करेक्ट. सर हे आपण जे थर्ड युनिट मधले जे बघितले सगळे विकृती, तर त्यामध्ये पण योगाभ्यास विचारला तरच लिहायचा ना? हो हो हो, की अर्थात. लिहायचंय? जर का विचारलं असेल तरच योगाभ्यास किंवा योगोपचार असं जर विचारलं असेल तरच येईल. थांबूया इथे, चालेल? थँक्यू सर. हो येस, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. येस. हरिओम सर, धन्यवाद. हरिओम हरिओम प्लीज. थँक्यू. धन्यवाद. हरिओम, धन्यवाद हरिओम. सर. हरिओम, धन्यवाद सर.